आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सभागृहामध्ये पुन्हा एकदा आक्रमक होतील। आपण त्याकडे आपलं लक्ष असेलच। आपण पाहतोय भाजपामध्ये आता पक्षप्रवेश सुरू आहे। या ठिकाणी आपण थेट जातोय। ही दृश्य या ठिकाणी रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे। नाशिकमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये हा प्रवेश सुरू आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज मला सांगायला आनंद होतो की नाशिक महानगरामधील सचिन मराठे, प्रशांत दिवे, डॉक्टर सीमाताई ताजणे, गणेश गीते, कमलेश बोडके आणि तन्नू ताजणे ही सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। खरं तर ही सर्व मंडळी गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक राष्ट्रीय विचार आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सातत्याने नाशिक शहरातील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर संपर्कात होते। गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि यांना सर्वांना आश्वासित करतो, ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विकासात्मक अशा सर्व विषयामध्ये आपण सर्वजण साक्षीदार होऊया, एवढीच आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। भारत माता की बडगुजर माझा बडगुजर चले चला सगळेजण काय ना पुढे खाली 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 या सगळे माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। या ठिकाणी भाजपामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी आता प्रवेश केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आता भाजपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे। या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। मात्र यावेळी आपण पाहतोय विद्युत प्रवाह खंडित झालेला आहे, लाईट गेली आहे। नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मानला जातोय। मात्र या कार्यक्रमादरम्यान लाईट गेली आहे। आता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश झालाय। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.